काल छत्रपती संभाजीनगर शहरातील नारेगाव परिसरातील अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी राडा झाला आणि या ठिकाणी रस्त्यावरील अतिक्रमणाविरोधात कारवाई करण्यात आली होती। ती कारवाई आजही होणार आहे। आज देखील मोठ्या प्रमाणात पोलीस बंदोबस्त तैनात केलाय। स्वतः पोलीस आयुक्त प्रवीण पवार हे घटनास्थळी येणार आहेत, तर तसंच कालच्या कारवाईत अडथळा निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे। अधिक माहिती घेऊयात आमचे प्रतिनिधी मोहसिन शेख यांच्याकडून। मोहसिन, काल अतिक्रमण हटाव मोहिमेवेळी राडा झाला, कारवाई आजही होतीये, सध्या तिथे काय परिस्थिती आणि प्रशासन कशा पद्धतीने आज सतर्क आहे? नक्कीच हे पोलिसांची व्हॅन तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतोय। पोलीस आता या ठिकाणी दाखल व्हायला सुरुवात झालेली आहे। आतापर्यंत अशा 2 ते 3 मोठ्या गाड्या गेलेल्या आहे। आता कालची कारवाई ही जी आहे, तर मी जिथे उभा आहे त्या माझ्या पाठीमागे जे दुकान दिसतंय हे शेवट म्हणजे हे आजचं पहिलं असेल आणि काल जी ते तुम्हाला दाखवते तर ही शेवटची दुकान होती जिथपर्यंत ही सगळी कारवाई झाली होती। आता ही कारवाई खरंच योग्य आहे की अयोग्य आहे असा अनेक जणांकडून प्रश्न उपस्थित केला जातो, तर तेच चित्र थोडंसं तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो। नारेगाव मधलं हा नाला आहे आणि ह्या लोकांनी बघा बांधकाम कुठपर्यंत केलंय, या नाल्याच्या मध्यभागीपर्यंत असं बांधकाम केलंय। त्यामुळे जेव्हा या नदीला पावसाळ्यात पूर येतं तर हे सगळं घाणेरडं पाणी लोकांच्या घरात शिरतं, इथपर्यंत लोकांची मजल गेली आणि त्यामुळेच कुठेतरी आता महानगरपालिकेने आक्रमक भूमिका घेतली आहे। रस्ते छोटे होत आहेत, नाल्यांमध्ये लोक बांधकाम करतात आणि त्यामुळे कुठेतरी ही परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी जी आहे तर महानगरपालिकेने आता आक्रमक भूमिका घेतलेली आहे। गेल्या 1.5 ते 2 महिन्यापासून सतत कारवाई सुरू आहे। कालपासून नारेगाव परिसरात कारवाई सुरू झाली। काल या ठिकाणी काही लोकांनी आक्रमक भूमिका घेतली, विरोध करण्याचा प्रयत्न केला, मात्र पोलिसांकडून त्यांना लाठीचा प्रसाद देत त्यांना जे आहे तर पिटाळून लावण्यात आलं आणि कारवाई मात्र कोणत्याही परिस्थितीत थांबणार नाही अशी भूमिका महानगरपालिका प्रशासनाने घेतली आणि आज देखील इथून पुढे जे आहे तर शेवटपर्यंत ज्या शेवटची दुकानापर्यंत कारवाई केली जाईल असं महानगरपालिकेकडून सांगण्यात आलेलं आहे। कोणत्याही पद्धतीने ही कारवाई थांबणार नाही असंही महानगरपालिकेने सांगितलंय। आता या कारवाईची वेळी या ठिकाणी पोलिसांचा आज कालपेक्षा अधिक पोलीस बंदोबस्त असणार आहे। स्वतः पोलीस आयुक्त या ठिकाणी या कारवाईच्या ठिकाणी येणार आहे आणि दंगकाबू पथक असेल, राखीव पोलीस असेल, हे सगळे या ठिकाणी उपस्थित असणार आहे। त्यामुळे ही काल झालेली कारवाई आज देखील आपल्याला पाहायला मिळणार आहे। निश्चितच मोहसिन, या सगळ्या परिस्थितीवर आपलं लक्ष असेलच। तुर्तास धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।